जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुड चॅनलवर। मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 च्या अनुषंगाने टेट 3 परीक्षेचा जो काही निकाल लागला आहे त्या निकालामध्ये बहुतेक उमेदवारांना घवघवीत जे काही यश आहे तर ते सध्या बघा मिळालेलं आहे। आता इथून जी काही पुढील प्रक्रिया असणार आहे ती नेमकी कशी असणार आहे, तसंच जो काही निकाल आहे तर तो निकाल तुम्हाला कधीपर्यंत बघा डाउनलोड करून ठेवायचा आहे। त्यानंतर तुम्हाला जो काही निकाल असेल तर तो निकाल संपूर्ण भरती प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी बघा सगळ्यात महत्त्वाचं तो निकाल तुमचा असणार आहे। तसंच बघा जे एपीआर उमेदवार होते तर एपीआर उमेदवारांचं नेमकं किती उमेदवारांचा जो काही निकाल आहे तर तो सध्या जाहीर झाला आहे आणि ज्या उमेदवारांचं अजूनही मार्कशीट जमा केलं नाही तर त्यांचा निकाल नेमका कधीपर्यंत सध्या बघा त्या ठिकाणी टेट 3चा निकाल जाहीर होईल। तर त्या अनुषंगाने संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने महत्त्वाचं बघा प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी प्रेस नोट जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता ह्याच्यामध्ये जे काही संपूर्ण भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने नेमकी परीक्षा कधी झाली, त्याच्यामध्ये किती उमेदवार प्रविष्ट झाले, ह्या अनुषंगाने इथं जी माहिती आहे तर ती माहिती पहिल्या टप्प्यामध्ये इथं बघा देण्यात आली। आता ह्याच्यामध्ये IBPSने परीक्षा घेतली, त्याच्यामध्ये 27/5 ते 30/5/2025, त्यानंतर दुसरा टप्पा होता तर 2/6 ते 5/6 या दरम्यान जे काही 26 जिल्ह्यांमध्ये 60 परीक्षा केंद्रावर परीक्षा जी आहे तर ती परीक्षा इथं झालेली होती। आता याच्यामध्ये एकूण उमेदवार जे आहे तर ते 2,28,000 जवळपास परीक्षार्थी जे आहे तर त्यांनी नोंदणी केली होती आणि प्रत्यक्ष परीक्षेला जे होते तर ते 2,11,000 जवळपास जे उमेदवार आहे तर इथं बघा परीक्षेला प्रविष्ट झाले होते। आता ह्याच्यामध्ये सध्या जे एपीआर उमेदवार आहे तर एपीआर उमेदवारांसंदर्भात सध्या 2/5/2025 अन्वये ह्या ठिकाणी महत्त्वाचं बघा जो काही GR होता, शासन निर्णय होता, शुद्धीपत्रक, त्याच्यानुसार त्यांचं जे काही परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासून जवळपास 1 महिन्याचा कालावधीमध्ये गुणपत्रक जे आहे तर ते MSc पुणेला सादर करायचं होतं आणि बहुतेक उमेदवारांनी DED असेल BEd असेल तर ह्या उमेदवारांनी सध्या बघा सादर केलेलं होतं। आता ह्याच्यामध्ये जे काही 17/8/2025 रोजी प्रसिद्धी निवेदनाच्या अनुषंगाने BEd धारक जे आहे तर ते BEd धारक किती होते तर 15,756 प्रविष्ट, एपीआर व DED धारक जे आहे तर ते 1,342 या ठिकाणी प्रविष्ट झालेले असे एकूण 17,000 जवळपास जे विद्यार्थी आहे तर ते एपीआर म्हणून या ठिकाणी आवेदनपत्र जे आहे तर ते सध्या परीक्षेचं भरलं होतं, टेट परीक्षेचं। त्यानंतर 14/8/2025 अखेर जवळपास या ठिकाणी BEdचे जे आहे तर ते 9,951 आणि DED संदर्भात 827 असे 10,778 एवढे विद्यार्थ्यांचा जो काय आहे तर तो निकाल सध्या बघा प्रसिद्ध झालेला आहे। आता याच्यामध्ये एपीआर उमेदवारांची संख्या देखील बरीचशी मोठी होती, त्याच्यापैकी सध्या इथे 10,778 एवढ्या उमेदवारांचा जो काही निकाल आहे तर तो निकाल सध्या बघा टेटचा इथं प्रसिद्ध झाला आहे। आता बहुतेक जे उमेदवार सध्या राहून गेलेले आहे म्हणजे ज्यांचं अजून देखील मार्कशीट आहे तर ते मार्कशीट MSc पुणेला त्या ठिकाणी पाठवलेलं नाही, तर अशा उमेदवारांचा जो निकाल आहे तर तो निकाल सध्या राखून ठेवण्यात आला आहे। आता याच्यामध्ये जवळपास जे उमेदवार आहे तर ते उमेदवार म्हणजे BEdचे जे उमेदवार आहे तर ते म्हणजे 5,805 आणि DED संदर्भात 515 असे एकूण 6,000 समथिंग जे उमेदवार आहे तर त्या उमेदवारांचा निकाल जो आहे तर तो सध्या राखीव ठेवण्यात आलेला आहे। आता ह्या संदर्भात जी 6,000 नेमके कोणते उमेदवार आहेत तर त्या अनुषंगाने PDF फाईल देखील आहे ज्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे। तर ती PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर बघा पोस्ट केलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता। तुमचं जर इथं नाव असेल तर लवकरात लवकर जे तुमचं मार्कशीट असेल तर ते सध्या MSc पुणेला जमा करा, म्हणजे तुमचा जो निकाल असेल तर तो निकाल देखील इथंच जाहीर होईल। आता जो निकाल सध्या बघा 2 लाख प्लस उमेदवारांचा जाहीर झालेला आहे तर त्या निकालाच्या अनुषंगाने तुमचं जे सध्या बघा टेट स्कोर कार्ड आहे तर हे तुम्हाला भरतीच्या अनुषंगाने सर्वात महत्त्वाचं ते तुमचं जे काही सर्टिफिकेट असेल किंवा महत्त्वाचं कागदपत्र ते असणार आहे, कारण ह्या भरती प्रक्रियेमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनपर्यंत तो जो काही निकालाचं ह्या ठिकाणी तुम्हाला आवश्यकता असणार आहे। कारण 2022च्या पदभरतीमध्ये देखील बाकी मुलांचं जे काही उमेदवार होते तर त्यांचा जो निकाल आहे तर तो निकाल सध्या बघा त्या ठिकाणी प्रिंट असेल तर ती काढली नव्हती, तर आताच्या घडीला तुम्ही जो काही निकाल आहे तर त्या निकालाच्या प्रिंट काढा, त्याच्यामध्ये सॉफ्ट कॉपी असेल किंवा हार्ड कॉपी असेल त्याच्या प्रिंट करा, वेगवेगळे तुमचे जे काही ईमेल असेल तेथे देखील तुम्ही त्याला स्टोअर करून ठेवा, पाठवून ठेवा, जेणेकरून पुढे भविष्यामध्ये जे काही प्रक्रिया होणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला निकालाची प्रतची खूप गरज असणार आहे। म्हणून आता जो काही निकाल आहे तर तो निकाल व्यवस्थित बघा डाउनलोड करून घ्या आणि त्याला कुठंतरी ईमेलला सेव्ह करून ठेवा किंवा कुठंतरी तुम्ही प्रिंट करून त्याला ठेवू शकता। आता जो निकाल आहे तर तो निकाल तुम्हाला इथं बघा महत्त्वाची सूचना देण्यात आली, त्याच्यामध्ये परीक्षेचा जो
काही निकाल आहे आपल्याला माहिती आहे की 18 तारखेला जाहीर झाला आहे आणि ह्याच्यामध्ये परीक्षेस प्रविष्ट झालेले जे उमेदवार आहे, गुण यादी असेल, गुणपत्रक असेल म्हणजे स्कोर लिस्ट आणि स्कोर कार्ड हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या ऑफिशियल जी वेबसाईट देण्यात आली mscpune.in या संकेतस्थळावर सध्या उपलब्ध आहे। याची सर्व उमेदवारांनी बघा नोंद घ्यावी आणि महत्त्वाचं इथं जे काही गुणपत्रक आहे म्हणजे स्कोर कार्ड जे आहे तर ते तुम्हाला 31/8/2025 पर्यंत डाउनलोड करून घ्यायचे आहे। आता इथं जी काही मुदत आहे तर ती मुदत 31/8/2025 पर्यंत देण्यात आली आहे आणि ही सध्या बघा अंतिम मुदत असणार आहे, कारण 18 तारखेपासून जे काही निकाल आहे तर ते निकाल सध्या आपण डाउनलोड करत आहे आणि वेबसाईट जी आहे तर ती वेबसाईट देखील चांगल्या पद्धतीने सध्या बघा त्या ठिकाणी कार्य त्या ठिकाणी होत आहे। म्हणून तुमचा जो निकाल आहे तर तो निकाल लवकरात लवकर ती PDF असेल किंवा जे काही प्रिंट असेल तर ती तुम्ही काढून घ्या, म्हणजे ह्या ठिकाणी 31/8/2025 पर्यंत निकाल जो आहे तर तो निकाल आपल्याला तिथं पाहता येणार आहे। हा निकाल आहे तर हा निकाल सध्या बघा लवकरात लवकर तुम्ही काढून घ्या। आता इथे म्हटलेलं आहे की उमेदवारांनी विहित मुदतीत त्याचे गुणपत्रक म्हणजे स्कोर कार्ड डाउनलोड करून न घेतल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील। तसंच बघा पुढे काय म्हटलं आहे, त्यानंतर या बाबतीत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंतीचा विचार केला जाणार नाही असं या ठिकाणी बघा स्पष्ट जे काही आहे तर ते नमूद करण्यात आले। नंतर जो काही निकाल सध्या बघा मिळत नाही म्हणून विचारणा करत असतात, म्हणून आताच तुम्हाला संधी आहे। वेबसाईट व्यवस्थित सुरळीत बघा चालू आहे। तुमचा जो निकाल असेल तर तो निकाल अजूनही तुम्ही डाउनलोड केला नसेल किंवा तुमच्याकडे अजूनही निकाल नसेल तर तो बघा तुम्ही सॉफ्ट कॉपीमध्ये आणि त्याच्या 1-2 प्रिंट करून व्यवस्थित फाईलमध्ये लावून ठेवा, कलर प्रिंट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आगामी जे काही पुढील प्रक्रिया होणार आहे भविष्यामध्ये शिक्षक भरतीची तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो कामास येणार आहे। म्हणून निकाल जो आहे तर तो निकाल तुम्ही लवकरात लवकर सध्या डाउनलोड करून घ्या। तर हे एक महत्त्वाचं जे काही आयुक्त स्तरावरनं महत्त्वाचं जे पत्र आहे तर ते पत्र निकालाच्या अनुषंगाने इथं आलेलं होतं। आता जे APR उमेदवार आहे तर ते APR उमेदवारांचा ज्या पद्धतीने बघा तिथे संबंधित जो काही तुमचा DEDचा किंवा BEDचा निकाल 1 महिन्याच्या आत जो असेल तो तुम्ही लवकरात लवकर जमा करा। आता ह्याच्यामध्ये बघितलं तर जवळपास 6,000चे आसपास जे काही उमेदवार आहे तर त्यांचा निकाल फक्त राखीव आहे। आता ह्याच्यामध्ये 6,320 उमेदवारांमध्ये बघा ह्याच्यामध्ये जे काही टॉपर उमेदवार असेल तर ते देखील इथं होऊ शकतात, कारण एवढे उमेदवार जे आहे तर ह्यांचा निकाल अजूनही राखीव आहे। आपल्याला माहिती आहे की आता सध्या जो निकाल जाहीर झाला आहे तर त्याच्यामध्ये बरेचसे जे काही टॉपचे मार्कवाले उमेदवार देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळत आहे। तर सध्या अजून देखील बघा या ठिकाणी 6,320 हे जे काही उमेदवार आहेत तर ह्या उमेदवारांमध्ये देखील टॉपचे जे काही मार्क घेतलेले उमेदवार पाहायला मिळतील। म्हणून जे काही APR उमेदवार आहे तर त्यांनी लवकरात लवकर जो तुमचा निकाल आहे तर तो निकाल सध्या MSc पुणेला पाठवा, जेणेकरून तुमचं देखील बघा त्या ठिकाणी जे काही स्कोर लिस्ट असेल किंवा स्कोर कार्ड असेल तर ते लवकरात लवकर प्रसिद्ध होईल। तर जे उमेदवारांचा ह्या ठिकाणी निकाल सध्या डाउनलोड केला नाही तर त्यांनी 31/8/2025 पर्यंत डाउनलोड करून घ्या। त्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची जी काही मुदत असेल किंवा कोणत्याही प्रकारचं विनंती असेल तर त्याचा विचार इथं होणार नाही। म्हणून जो निकाल आहे तर तो व्यवस्थित डाउनलोड करून घ्या। ज्यांचा मोबाईलमध्ये बघा निकाल डाउनलोड होत नाही तर त्यांनी कॉम्प्युटरमधून सेंटरमधून जिथं असेल कॉम्प्युटर सेंटर किंवा स्वतःचं असेल कॉम्प्युटर तर त्या ठिकाणावरनं तुम्ही PDF फाईल असेल तर ती डाउनलोड करून ठेवा आणि 1-2 ईमेल IDला सेंड करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जो निकाल असेल तर तो मोबाईल तुमचा फॉर्मॅट जरी झाला तरी तो निकाल तुमचा कुठंतरी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर किंवा ईमेल IDवर तो सेव्ह असेल आणि त्याच्या प्रिंट आहे तर ते प्रिंट देखील तुम्ही काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला ते फाईलला व्यवस्थित लावून ठेवता येईल। तर सध्या निकाल खूप महत्त्वाचा आहे, तर सध्या हे एक महत्त्वाचं जे काही पत्र आहे तर ते पत्र सध्या होतं। आता ह्या अनुषंगाने पुढील जी काही प्रक्रिया असणार आहे, नेमके डॉक्युमेंट तुम्हाला कोणकोणते आताच तुम्हाला कलेक्ट करून ठेवायचे त्या अनुषंगाने आपण पुढील जे काही व्हिडिओ आहे तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेऊ। तर सध्या तरी निकालाच्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। अजून तुम्हाला ह्या संदर्भात माहिती पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तिथं जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता। आगामी पुढील प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण माहिती तेथे तुम्हाला मिळणार आहे। तर पुढील व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी काही पात्रता असेल, कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला आताच तयार करून ठेवायचे त्या अनुषंगाने संपूर्ण माहिती पुढील व्हिडिओमध्ये आपण बघू। तोपर्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होता, आवडला असेल लाईक करा, शेअर करा। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम। तुमच्या काही कमेंट असतील
त्या कमेंट तुम्ही करू शकता, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ. तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये. जय हिंद, वंदे मातरम.